संत गरजुनिया सांगे, जावे त्याच्या मागे मागे, जावे त्याच्या मागे मागे, जावे त्याच्या मागे मागे, गरजुनिया सांगे, सगळ्या गोष्टी गरजुनिया सांगे. आज समर्थ गुरु रामदास महाराज दासबोधामध्ये सत्पुरुषाचे वर्णन करत आहे आणि संत संगतीचे महत्त्व सांगत आहे. म्हणून प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या, बुद्धी द्या लोका, जाहला देश दुर्बल हाला, जरा खान घ्या शंका. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या, बुद्धी द्या लोका. लोक है वीर हो सारे, तपस्वी कष्ट करणारे, तपस्वी कष्ट करणारे. मंत्र द्या राष्ट्र धर्माचा, मंत्र द्या राष्ट्र धर्माचा. समर्थ गुरु रामदास. परमार्थाला आधारभूत अशा सत्पुरुषांना आता मी नमस्कार करतो. परमार्थाला आधारभूत, परमार्थ, परमार्थ, स्वार्थ, केवळ स्वार्थ नाही, परमार्थ. परमार्थ जीवनाच्या आनंदाची उत्तम सीडी, म्हणून निरंतर परमार्थ करत जावा. असेच लोकांना, अशा लोकांना सत्पुरुष म्हणतात, संत म्हणतात, साधू म्हणतात. केवळ भगवा कपडे टाकल्याने साधू होत नाही. आपल्या परोपकाराने, परमार्थाने कोणीही साधू किंवा संत सत्पुरुष होतात. जे कोणी कोटी जेवण वाढत आहे ते सुद्धा सत्पुरुष. जे कोणी दान देत आहे चांगल्या कामासाठी ते सुद्धा सत्पुरुष. ज्याले कपडे नाही त्याला कपडे दान करत आहे ते सुद्धा सत्पुरुष. जे कोणी रस्ता विचारत असल तर त्या रस्ता दाखवत असल चांगल्या पद्धतीने, विनम्र भावाने, दया भावाने, ते सुद्धा सत्पुरुष. असे आपले कोण दत्त गुरु, सती अनुसयाचे पुत्र, त्यांना हरेकाला सत्पुरुष मानले. त्यांचे पुरे 24 गुरु होते. 24. ते कुत्र्याला सुद्धा गुरु मानले. ते वेश्यातून सुद्धा समजावून घेतले, कुत्र्यातून सुद्धा समजावून घेतले. असे हरेक जीवातून, हत्ती सुद्धा त्यांचा गुरु, हत्यातून सुद्धा एक समजावून घेतले. जे तुम्हाला कोणी तेथून त्यांच्यापासून काय चांगलं पण समजून येत असं तर ते तुमचे गुरु, ते सत्पुरुष, ते महापुरुष. आपल्या जीवनाने शिक्षण देतात. तुमच्या गावाला जहाच्या कोण्या रस्ता दाखवत असेल ते सुद्धा तुम्हाला गुरु. म्हणून या आज सत्पुरुषाचे लक्षण, हे सत्पुरुष. परोपकार, कोणी परोपकार करतात त्यालाच परोपकार समजतात. आता नवीन साल आला, पार्टी देतात. नवीन साल आपला नाही, विदेशी नवीन साल पार्टी देते, दारू पार्टी. ते का परोपकार? ते परोपकार नाही. तुमच्या पार्टी देण्याने ते कव कव पेत होतं, चालते, कव कव पेत होतं काम करून, ठीक आहे. पण तुम्ही त्याला सवयी लावल्या निरंतर प्याहाची. तुमच्या कारणाने त्यानं हरदिन दारू प्यायला लागलं, हरदिन पत्ते खेळू लागलं, हरदिन अनेक व्यसनामध्ये पडलं. त्याचा कारण जे कोणी असे आहेत त्याले दुष्ट रस्त्याला लावतात,
ते पुण्यवान कसे होते, ते सत्पुरुष कसे होते, ते महापापी चांडाळ होते, ते पापाचे कारक होते, त्याच्या जीवनाच्या बर्बादीचे कारक होते. त्याने जर करता तुमच्या कारणाने डेली पेत असल हर दिन, तर त्याचा परिवार दुखी होत आहे, त्याचे पोरं दुखी होत आहे, आणखी त्याने भिकारी होत आहे, त्यानं कर्ज पडतात त्याच्या डोक्यावर. तर असे सत्पुरुष नाही. तुम्ही कोणी म्हणत असाल, अरे त्यानं मला दारू पाजलं, त्यानं मला हे सौ शिकवलं, त्यानं मला फ्री जो मिलता है वो कभी सुख नहीं देता. म्हणून सत्पुरुष परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार, उपकार, अपकार नाही. अपकार होत आहे तुमच्या कर्तव्याने, तर ते उपकार नाही. समजवा, असे रस्ते सोडून द्या. सगळ्याचं भलं, सबका भला जो सोचता है वही सत्पुरुष होता है, वही संत संगति का मार्ग होता है. प्रणाम. म्हणत आहे, अत्यंत दुर्लभ असणारे व ज्याचा लाभ झाला म्हणजे मोठे अपूर्व वाटते, असे परब्रह्म सत्संगतीच्या योगाने सुलभ होते. संत संगती. काल एका देवळात गेलो, त्या देवळात कोणीच नाही, देवळ खाली आहे. देवळाच्या जरा 10 पावलाच्या दुरावर सगळे बसून मीटिंग करत आहेत. थे जो मीटिंग, थे जो बैठक, रोडावरची बैठक, थेच जर करता बैठक मंदिरात बसली, तर त्याच्यामध्ये संत संगतीची गोष्टी निघते, धर्माच्या सहयोगी होते, हिंदू धर्म मजबूत होते. हिंदू धर्म मजबूत झाला की तुम्ही स्वतः आपोआप मजबूत झाल्यासारखे. म्हणून माझी विनंती, मंदिर भरा. इकडे तिकडे बोलाच्या गोष्टी मंदिरात जाऊन बोला. मंदिरात वाईट गोष्टी येत नाही, चांगल्या देवाच्या गोष्टी येतात. असे दुर्लभ असणारे ज्याचा लाभ परब्रह्म संगतीच्या योगाने सुलभ होते. परब्रह्म वस्तू तर प्रकटच होते, प्रकट आहे, पण पाहायला जावे तर स्थूल दृष्टीत कोणाला दिसत नाही. अनेक साधनाचा कष्ट पाय बाय. राम 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 राम. या लाईव्ह चालवत आहे, डान्स बोल सांगत आहे. बसा. मोठे मोठे परीक्षक येथे चुकतात किंवा चांगले डोळ्यास असून आंधळे बनतात. ते आत्मवस्तू पाहत असताना ती आत्मवस्तू त्यांना सापडत नाही. केवळ जो आत्मवस्तू, आत्मज्ञान केवळ सद्गुरूच्या पुण्यानेच भेटते. म्हणून सद्गुरूच्या पुढे बसले त्याले सद्गुरू फोडून सांगते. जर करता फळ असं, त्या फळाचं छिलका उतरवून भितरटलं तुम्हाला बीज चारण्याचा प्रयत्न करते. जर करता इतके पुस्तक असून सद्गुरूची का, आता पुस्तक आहे तर शाळेत जायची का जरूरत, मास्तर का जरूरत, पुस्तकच वाचा. पण शाळेत गेलं तर मास्तर पुस्तकातलं वाचून त्याचं विवरण करून सांगते. गुरुही तसंच. अनेक शास्त्र, वेद, उपनिषद, गीता, महाभारत, रामायण असे काही आहे, ते घरी आणून तुम्ही पुस्तक वाचू शकता, पण त्याच्याकडून काय हे नाही. गुरुच्या मार्गाने गुरु जे काय आहे ते काढून विशदी करून 1 शब्दाचे 10 शब्द विवरण करून सांगते. ते केवळ संत संगतीच्या योगानेच होते, एकटं बसून घरी वाचलेले होत नाही. म्हणून निरंतर गुरुच्या शरणी राहा लागत. दिव्याच्या योगाने ती आत्मवस्तू दिसत नाही, किंवा दुसऱ्या कोणत्याही पूर्णचंद्र किंवा कालराशी असा प्रखर सूर्य दोघेही ती वस्तू दाखवू शकत नाही. ज्याच्या प्रकाशाने लोकरीची बारीक धागा अथवा अणुरेणूसारखे अनेक सूक्ष्म पदार्थ दिसतात, तर फार काय. कोणी कोणी रंगारंगाचे पुस्तक, रंगारंगाचे वस्तू आणतात, आनंद भेटते म्हणून पैसे सारून. पैसे असणारा जर सुखी व्हायचं असतं तर पैसेवाले सदा सर्वदा आनंद होत असते. पैसे सर्वस्व नाही. पैसे आणून तुम्ही किती काही रंगारंगाचे लाईट आणल्या घरी,
रंगारंगाचे दिवे उजरल्या, ते सुद्धा संत संगतीचा प्रकाश देऊ शकत नाही. संत संगतीचा प्रकाशास त्याच्या पुढे कोणताच प्रकाश कामी येत नाही. म्हणून म्हणता आहे, अणुरेणूसारखे अनेक सूक्ष्म पदार्थ दिसतात, फार काय. केसाचे चिरलेले टोंग सुद्धा दिसते, असा सूर्य आहे, पण ते सुद्धा परम सूक्ष्म अशी परमात्म वस्तू दाखवू शकत नाही. अशी परमात्म वस्तू साधू संतांच्या योगाने साधकांना प्राप्त होते. म्हणून गुरु शरणी जा. ज्या आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी अनुमान संपले, प्रयत्न थकले व तर्क मंदावले, विवेकाची खोकडी चढली व शब्दाची बोबडी वाढली, मनाचा चापडपणा कामास येत नाही. सहस्त्रमुखाचा शेष भाषण करणारा मोठ्या पटाईत, पण ते सुद्धा ज्या वस्तूचे वर्णन करता करता थकून गेला व तिचे वर्णन त्याला सांगू शकत ये नाही. सर्व काही ज्ञान वेदाने प्रकट केले, वेदाहून वेगळे असे कोणतेच ज्ञान नाही असा तो वेद, पण तो सुद्धा ती वस्तू कोणाला दाखवू शकत नाही. मी जर आता सांगलो होतो वेद आहे, तरी परा तुम्हाला जर करता गुरु ते वेदाचं विशदीकरण सांगलं नाही तर ते वेद सुद्धा व्यर्थ. म्हणून संत संगतीच्या योगानेच वेदाचे ज्ञान भेटू शकते, मिळू शकते. म्हणता वेद असल तरी वेदाहून वेगळे असे कोणतेच ज्ञान नाही, तरी सुद्धा बिना गुरुनं ते ज्ञान तुम्हाला भेटू शकत नाही. वेद उपनिषद हे सगळं विवरण करून केवळ संत संगतीच्या योगाने एक साधूच्या शरणाने, गुरुच्या शरणानेच होते. अजून जे चांगले चांगले काम करते, निरंतर चांगल्या कामात राहते, त्याला सुद्धा आंतरिक ज्ञान प्रकट होऊन मनाला शांत देते. हे अशी एक आत्मवस्तू आहे. निरंतर चांगले कामे करत राहा, किती आनंद वाटते. म्हणून निरंतर चांगल्या कामात आपण रमण करलं पाहिजे, अशी आहे. पुढला भाग अजून काही अर्धा ते उद्या. ठीक आहे. प्रणाम.